मालवण पोलीस स्टेशन परिसरात सापडलेले दारूच्या बाटल्यांचे खच हे नेमके आले कुठून, इथे नेमके चालले तरी काय, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मालवण हे पर्यटनाचे प्रमुख ठिकाण असून येथील रॉक गार्डनच्या खडकामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय. त्या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर मालवण पोलीस स्टेशन आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुबेर खान यांनी. मालवण हे पर्यटनाचे मुख्य केंद्रबिंदू मानलं जातं. मालवण शहरामध्ये असलेलं रॉक गार्डन हे पर्यटनाचं मुख्य केंद्र आहे. आपण आज मालवणच्या रॉक गार्डनच्या शेजारी असलेल्या खडपांमध्ये आहोत. खडपांमध्ये आपण इथे आल्यावर आम्ही इथे पाहिलं की इथे बरेचसे दारूच्या बाटल्या आम्हाला सापडल्या. एका ठिकाणी असं साठा आहे दारूच्या बाटल्यांचा, काही बाटल्या फुटलेल्या पण आहेत व इथे बरंचसं असं घाणही इथे आहे. तर ह्याची जबाबदारी कोण घेणार ह्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर इथे लगतच असलेल्या हाकेच्या अंतरावर आपल्याला मालवणचं पोलीस स्टेशनही आहे. पोलीस स्टेशन इथे आहे. पोलीस स्टेशन इतक्या जवळ असूनही इथे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्याचप्रमाणे आज आमच्यासोबत आहेत यातील ह्या ठिकाणचे एक स्थानिक रहिवासी आहेत. आम्ही त्यांना विचारलं इथे नेमकं काय चालतं, इथे असं कधी तुम्ही इथे व्यवहार असं कधी बघितलं किंवा असं काय वावर बघितलं का कुठे की इथे कोणी येत आहे असं दारू बिरू प्यायला बसत आहे किंवा अन्य काय? संध्याकाळी काळोख पडल्यानंतर असे 4-5 जण कोणतरी असे येऊन बसतात इकडे, दारू पितात, जातात. असं काय कोणाचं नाव वगैरे काय घेऊ शकत नाही किंवा आम्हाला एवढे काय आम्ही लक्ष देत नाही कोण येतात कोण येतात. पण असं बसलेली असतात लोक, कोण नाही कोण काळोख पडल्यावर संध्याकाळच्या वेळात. सध्या तर लॉकडाऊन आहे, सध्याचं तर माहिती नाही, पण चालू असताना कोण नाही कोण इकडे येऊन दारू पिणे हे असे प्रकार चालू असतात. आपण आता जरी लॉकडाऊनचा काळ असला तरी हे पार्ट्या इथे चालायचे का? पार्ट्या लॉकडाऊनमध्ये चालतात की लॉकडाऊनच्या आधी चालायचे? हाकेच्या अंतरावर असलेलं मालवणचं पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे इथे सापडलेल्या दारूच्या बाटल्या, हे नेमकं चाललं आहे तरी काय, हा प्रश्न निर्माण होत आहे. कॅमेरामॅन वैभव मानगावकरसह जुबेर खान, कोकण नाव, मालवण.